हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कच्ची दाबेली। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी हे 4 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे आणि सर्व मसाले तयार करून घेतलेले आहे। आता आपण एका पॅनमध्ये तेल घालून घेऊया। थोडेसे एक छोटा चम्मच तेल घालायचे आहे। यामध्ये रोस्टेड शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे चांगले परतून घेऊया। अशा प्रकारे आपण चांगले तेलात रोस्ट करून घेऊया। पहिले रोस्टच आहे, पण पुन्हा मी रोस्ट करून घेत आहे। अशा प्रकारे रोस्ट केल्याने याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो आणि मसालेही चांगले कोट होतात। अशा प्रकारे रोस्ट झालेले आहे। आता यामध्ये दाबेली मसाला आणि काश्मीरी लाल मिर्च घालूया। थोडीशी घालायची आहे आणि मिक्स करून घेऊया की याला मसाला कोट होईल आणि खमंग होईल। काढून घेऊया। आता ह्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। यामध्ये घेतलेला आहे काश्मीरी लाल मिर्च, जिरा पावडर, धना पावडर, सोप पावडर आणि चाट मसाला, हळद पावडर। हे सर्व मसाले आपण यात घालून घेऊया। चांगले खूप मिक्स करून घेऊया। आता यात घालायचं आहे हिरवी चटणी घातलेली आहे आणि टमॅटो इमलीची चटणी आणि ग्रीन चटणी घातलेली आहे, जी आपण नेहमी याच्यामध्ये वापरतो आहे। बरोबर वड्याबरोबर खातो ती पुदिना चटणी घातलेली आहे। अशा प्रकारे आपला मसाला जळू नये म्हणून 4 चमचे पाणी घातलेले आहे। आता हे बटाटे आपण फोडून घेऊया। मॅश करताना बसलेले आहे। आता हे घालून घेऊया। मिक्स करूया। आता यात घालायचे थोडेसे पाणी, 2 चमचे पाणी घालत आहे। चवीनुसार मीठ घालूया। काळे मीठ घालूया। मिक्स करूया आणि चांगले सुकेपर्यंत आपल्याला सगळे मॅश करून घ्यायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण मसाला चांगला सुकवून घेत आहोत। अशा प्रकारे आपला मसाला
दाबेलीचे बॅटर चांगले सुकवून घेत आहोत. अशा प्रकारे आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया थंड होण्यासाठी. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे सगळं भांड्यावर. एक सेट लावून घ्यायचा आहे. आता यावर घालणार आहोत एक कांदा बारीक चॉप केलेला. अशा प्रकारे आपल्याला घालायचा आहे. आता यामध्ये घालणार आहोत अनारदाणे. आता यावर घालणार आहोत शेंगदाणे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तयार केलेले आहे. आता यावर घालणार आहोत कोथिंबीर. अशा प्रकारे सेट करायचे आहे. आता हे बाजूला ठेवूया आणि पावाची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पाव घेतलेले आहे, 4 पाव घेतलेले आहे. आता यांना कापूया. बघा तर फ्रेंड्स, सगळे पाव कापून झालेले आहेत. आता आपण इमलीची चटणी घेतलेली आहे. एक साईडला आपल्याला इमलीची चटणी लावायची आहे. आणि एका साईडला आपल्याला ग्रीन चटणी लावायची आहे. आता यावर थोडासा मसाला भरून घेऊया. आता आपण बॅटर घ्यायचे आहे. बटाटा आपण स्टफिंग तयार केलेली आहे ती घालून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला भरायचे आहे. चटणी लावून घेऊया. मोठी इमलीची चटणी लावून घेतलेली आहे. त्याला अशा प्रकारची शेव लावून घ्यायची आहे. सर्व बाजूने लावून घ्यायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तयार करून घेते सर्व.
बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व पाव बनवून तयार झालेले आहे. मी आता पॅन ठेवलेला आहे. पॅनवर आपल्याला बटर घालायचे आहे. अशा प्रकारे बटर घालून घेऊया. आणि हा पाव घेऊन आपल्याला शिकायचा आहे. अशा प्रकारे आपण शिकून घेऊया. प्रकारे आपण शिकून घेतोय. बघू शकता आपण. आता गॅस बंद करूया. अशा प्रकारे मी दाबेली बनवलेली आहे. आता सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली दाबेली तयार झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. छान दिसत आहे आणि खमंगही आहे. अशा प्रकारची आपली दाबेली बनवून तयार झालेली आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारची आपल्याला दाबेली आपण बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. अशा प्रकारची मी दाबेली बनवलेली आहे. बघू शकता आपण. खूप सुंदर दिसत आहे. तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.